कोल्हापूरचा विशाळगड याच्यावरची संचारबंदी 5 महिन्यांनंतर उठवण्यात आली आहे। मात्र इथं आजही तणावपूर्ण शांतता आहे। विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा या मागणीकरता 14 जुलैला हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। त्यामुळे प्रशासनाने अखेर अतिक्रमणावर कारवाई सुरू केली होती। या कारवाईनंतर विशाळगड आज पहिल्यांदाच खुला झालाय। किल्ले विशाळगड परिसरातली अतिक्रमण कारवाईनंतरची सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघू शकताय। मी सध्या किल्ले विशाळगड या ठिकाणी रेहम बाबा दर्गा या ठिकाणच्या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरातल्या अतिक्रमणावरून आहे ते हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला या ठिकाणी ही अतिक्रमण काढावीत अशा पद्धतीची अपेक्षा करून या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला या ठिकाणी हिंसक वळण लागल्यानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला होता। दोन धार्मिक गट आहेत ते आमनेसामने आल्यामुळे या ठिकाणची परिस्थिती चिघळली होती आणि त्यानंतरचे पडसाद अद्याप या गडावरती कायम असल्याचं पाहायला मिळतात। हा सगळा परिसर आता या ठिकाणची संचारबंदी उठवल्यानंतर आहे तो व्यवस्थित करण्याचा किंवा पर्यटकांच्यासाठी हे सगळं वातावरण आहे ते सुरळीत करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा होताना आपल्याला दिसून येते। जे काही अतिक्रमण काढलं होतं त्याचा मलबा हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। सगळ्यात पाहायला गेलं तर अद्याप ही तणावपूर्ण शांतता गडावरती पाहायला मिळते। कडक बंदोबस्त आहे तो या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळते। टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घातला। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 3 जणांना अटक केली होती। मिशन अयोध्या चित्रपटाचं लॉन्च 24 जानेवारी 2025ला एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे। संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला। यावेळी रामगिरी महाराज यांनी उपस्थिती लावली। या प्रसंगी रामगिरी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना वादग्रस्त वक्तव्य केलं। जनगण मन याला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं। रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। आता रामगिरी महाराजांना जोड्यांना मारण्याची वेळ आली आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। राष्ट्रगीत आपण ऐकलं, या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली। आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे, त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा। आता अति व्हायला लागलं रामगिरीचं। आगामी पालिका निवडणुका उद्धव ठाकरे गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, कारण पालिका निवडणुकांबाबत मातोश्रीवर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेची भूमिका उद्धव ठाकरेंसमोर मांडली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणूक न लढता आपली मुंबईतील ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तसंच युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसल्यानं स्वबळावर लढल्यास आपले मोठ्या संख्येनं उमेदवार महापालिका निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी दाखवला आहे। तर स्वबळावर निवडणूक लढल्यास जिंकण्याची क्षमता असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संधी मिळू शकते। पुन्हा एकदा मुंबईत आपल्या पक्षाची ताकद दाखवता येऊ शकते असा सूर आढावा बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी मांडला। ठाकरेंनी अद्याप कुठलाही निर्णय न घेता पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे।
करून त्याच्यावर कारवाई करणे, जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे. नवी मुंबईपासून सुरू झालेलं आहे, पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे. ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतोय. आज नवी मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की शुरुआत की गई है. इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना, जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ही भेट झाल्याची माहिती मिळते. दरम्यान या निवडणुकीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असं कळतंय. बीएमसी निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढतीवर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. शेलारांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयारी सुरू केली आहे. पालिका निवडणुकीमुळे संघ दक्ष झालाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. ही माहिती मिळते न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून. राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलारांची आणि संघ नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीत मनसे आणि भाजप युती संदर्भात चर्चा झाली अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे.